आज आपण बनवणार आहोत गावाकडील झणझणीत पाटवडी रस्सा। नमस्कार, मी वनिता, तुमचे स्वागत आहे वनिताज किचन मध्ये। त्यासाठी लागणारे साहित्य साधारणतः 2 कांदे घेतले मी, 1 टमाटर, 7-8 लसूण पाकळ्या, अद्रक, खोबरं आणि कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर आणि मीठ, बेसन, थोडी कोथिंबीर। सर्वात आधी आपण मसाला भाजून घेऊया। चांगलं भाजून झालं आहे। आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। यामधलं काढून घेऊ, गॅस बंद करूया। छानपैकी बारीक झाला आहे। आता आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण पाटवडी बनवून घेऊया। मी 1 वाटी बेसन घेतला आहे आणि जे आपल्या घरी जे मसाले आहेत ना तेच वापरायचे आहे। थोडं तिखट घालूया, अर्धा चमचा हळद, जिरा पावडर, धनिया पावडर, थोडा मसाला आणि चवीनुसार मीठ। थोडी कोथिंबीर टाकू, लसूणची पेस्ट टाकू। तेल जर टाकलं तर थोडं चिकटत नाही। पैकी मळून घेऊ। थोडं तेल लावायचं हाताला, मग चिकटत नाही हाताला जास्त। चांगलं चोळून घ्यायचं आहे। आता आपण पाटवडी लाटून घेऊया। पोळपाटाला पण तेल लावून घ्यायचं आहे आणि याला पण लावायचं। खूप जाड पण नाही लाटायची आहे आणि खूप पातळ पण नाही, पोळीपेक्षा थोडी जाडच लाटायची आहे। आपण आता याचे काप करून घेऊ। थोडं चकला तेल लावून घ्यायचं म्हणजे चिपकत नाही। तुम्हाला कशा साईजचे कापायचे आहे ते कट करायचे आहे ते करू शकता।
अशा साईजचे कट केले आहे. आता आपली पाटवडी तयार झाली आहे. आता आपण याला बाजूला ठेवूया. आता आपण रस्सा बनवूया. दोन ते 3 चम्मच तेल टाकूया. आपलं तेल चांगलं गरम झालं आहे. आता आपण मसाला बनवला आहे तो टाकूया. दीड चम्मच धनिया पावडर टाकूया. आणि चांगलं परतून घ्यायचं याला तांबूस येईपर्यंत. आपला मसाला तांबूस आला आहे. आता आपण लाल तिखट घालूया. 1.5 चम्मच लाल तिखट घालूया. अर्धा चम्मच हळद. जिरा पावडर. चवीनुसार मीठ. चांगलं मिक्स करून घेऊया. आपण तेल जास्त वापरलं तर तरी चांगली येते आणि चांगलंही बनते. पण माझ्या घरी माझी सून मुलगा तेल कमी खाते, त्याच्यामुळे मी कमी तेल वापरलं. तुम्ही जास्त वापरू शकता. आणि आता यामध्ये गरम पाणी घालूया. गरमच पाणी घालायचं आहे. थंड पाणीनं जास्त तर्री नाही. गरम पाण्याने चांगली तर्री येते. आम्हाला 3 पुरती भाजी बनवायची आहे. तुम्हाला जास्त पाणी आपल्या इच्छेनुसार टाका. तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्याच्यानुसार. आणि रस्सा थोडा पातळच ठेवायचा आहे, कारण पाटवडी शिजायची आहे त्यामध्ये. आता चांगली उकळी आली आहे. आता यामध्ये आपण थोडा मसाला घालूया. जो तुमच्या घरी वापरण्यासाठी आहे ना, तोच वापरला तरी चालते. आणि आता यामध्ये आपण पाटवडी टाकूया. उकळी आल्याशिवाय पाटवडी टाकायची नसते, नाहीतर पाटवडी फुटून जाते. आता आपण याला 9 ते 10 मिनिट कमी आचेवर झाकून ठेवूया. चला तर आता बघूया. आता मस्तपैकी आपली शिजली आहे पाटवडी. आणि आता आपण यावर कोथिंबीर घालूया. गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपली पाटवडी तयार आहे. आणि तुमच्याकडे कशा प्रकारे बनवता ते कमेंट मध्ये सांगा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.